साहेब आपला परिचय द्या. आमचं नाव अमोल श्रीराम सरकडे, हां. गाव आमचं तळणी, तालुका मंठा, जिल्हा जालना. ओके. हां. हा ही तुमचा कलिंगडाचा कुठला प्लॉट आहे? हा कंपनीचा प्लॉट आहे. सीडचा? हा सीडचा प्लॉट आहे. सीडचा प्लॉट आहे. बरं, ह्या प्लॉटला तुम्हाला काय अडचण येत होती तरी? या प्लॉटमधलं आम्हाला अति टेम्परेचर असल्यामुळे सेटिंग होत नव्हती. प्लॉट असा हिच्या स्टॉप झालेला होता. त्याची जशी पाहिजे तशी वाढ होत नव्हती. बरं, मग त्याच्यासाठी तुम्ही काय उपाययोजना केल्या काय? आम्ही तुमचा व्हिडिओ बघितला मोबाईलमध्ये आणि ती अपटेक सुपर अपटेक ही कॅन तुम्हाला कॉल केल्यावर तुम्ही ती कॅन आम्हाला आणून दिली आणि ती आम्ही सोडली. सोडल्यानंतर तिचा 2 दिवसात आम्हाला सेटिंगचा प्रॉब्लेम क्लिअर झाला. त्याची पान रुंद झाले. जेव्हा प्लॉट स्टॉप झाला होता. इथं दावा बघू पान कसं रुंद झाले, इथं काय फरक दावा बघू काय झाला परत? हा प्लॉट लगे असा जागीच असा थोडा हे झालेला होता, स्टॉप झालेला होता. तर सुपर अपटेक सोडल्यामुळं काय झालं, पूर्णच वाढ झाली. वेलाची वाढ झाली, पानाची वाढ झाली. पानात काय बदल झाला? पान रुंद झालं. इथं किती होतं काय? प्लॉट असं पान असं थोडी जागीच हे होते, वाट्या झाल्या त्या? वाट्या झाल्या होत्या. तर तुमच्या मार्गदर्शनात तुम्ही कॅन दिली आणि ती कॅन सोडल्यावर 2-3 दिवसात आम्हाला ते जाणवलं की प्लॉट पान रुंद झाले. फुलांची संख्या किती वाढली ह्याच्यात? फुलांची सेटिंगची संख्या बी भरपूर वाढली. सेटिंग पहिल्यानं कळी होती पण लय खूप बारीक होती. लेबरला फोडायला अडचण येऊ लागली. तर ते कॅन सोडल्यानंतर ती कळी ठोकर झाली, फुगली आणि सेटिंग बी फास्ट झाली. बरं, स्प्रेसाठी काय घेतलं होतं तुम्ही? स्प्रेसाठी तुम्ही दिलेलं हे इडविंग घेतलं होतं. एडविन ना? आणि सोबत कॅल्बी वापरलं होतं. ओके. बरं, त्याच्यामुळे अजून काय फायदा जाणवला इथं? इडविन आणि कॅल्बी घेतल्यामुळे काय आलं, त्याच्यामुळे काय झालं? कळी ठोकर झाली. पावडर पद्धतशीर आली त्याला. बरं, सेटिंग चांगलं झालं याचं? सेटिंग बरोबर काय? अगदी तुम्ही हे जे सांगताय अगदी मनापासून सांगताय, अगदी मनापासून मला सांगायचं, बरोबर काय? अजून इतर आता भरपूर आता ह्या वाढत्या टेम्परेचरमुळे सेटिंग होत नाही, काही नाही. तर ह्याच्यासाठी तुम्ही शेतकरी बांधवांना काय सांगू शकाल की बाबा की सेटिंग करायसाठी असेल तर काय? सेटिंग करायसाठी नंबर 1 कॅन. नंबर 1 कॅन अनुभवली मी. नंबर 1 कॅन. आणि एडविनचा काय? इडविनचं बी स्प्रे चांगला घेतला, म्हणजे इडविन कॅल्बी वापरल्यामुळे काय झालं, फास्ट हे झालं, त्याचा स्ट्रोक वाढला. स्ट्रोक वाढला. म्हणजे इथे एका फळाला दावा बघू, कुठं असं फळ लांबलंय काय वगैरे बघा. इथं ही फळ आहे बघू, ह्या फळात काय बदल झाला जाण सांगा बघू. इथं फळात बदल म्हणजे हात लावा तुम्ही, हात लावून सांगा, शेतकऱ्यांनी प्रॅक्टिकल कळलं पाहिजे. हे कसं हे फळ रुंद होण्यासाठी फास्ट मदत झाली. नाही तर ते जागीच फळ होतं. कळी बारीक असल्यामुळे ते कसं टेम्परेचरमुळे ती स्टॉप झाली होती. मला एक सांगा, हा जो देठ आहे, देठ ह्या फळाच्या पाठीमागचा जो देठ आहे, हा देठ लांबल्यासारखा वाटला का तुम्हाला? हा लांबला. हा देठ लांबल्यासारखा वाटला? पहिला जागीच देठ होता असा, आणि जागीच कळी होती. ते सोडल्यामुळे काय देठ लांबला, कळी लांबली आणि ही फळपिन लांबले, फळाची लांबी पण वाढली. शेतकरी बांधवांना आपण बघू शकताय, प्रत्येक फळाची जी लांबी आहे ती लांबी अशा पद्धतीचं आहे आणि फळ हे असं लांबलेलं आहे. शेतकरी बांधवांनी वापरायला पाहिजे का? हो, वापरायला पाहिजे. 100. का वापरायचं शेतकरी बांधवांना? हे सुपर अपटेक वापरायलाच पाहिजे शेतकऱ्यांनी. आणि लय महागडं बी नाही. आपण खूप महाग खत वापरतो. 1261 सोडतो, 05234 सोडतो, प्रॉब्लेम मध्ये 13 सोडतो, खूप खत सोडतो. पण मी ही कॅन खतं बी सोडले आणि कॅन सोडल्यामुळे त्या खताचा मार्ग हे झालं, उपयोग झाला काहीतरी. होय ना? सोडलेल्या खताचा काहीतरी फायदा झाला. बरोबर. नाहीतर मी पहिले खत सोडत होतो, पण ते जसं भरपूर खत सोडले मी, पण ते जसं म्हणजे मार्गी लागायचं तसे मार्गी लागत नव्हती. कॅन सोडल्यानंतर ते ऑटोमॅटिक 3-4 दिवशी ते कसं झालं, तर ऑटोमॅटिक लागू झाले ते. हो ना? नाही तर हा 58 दिवसाचा प्लॉट आहे. आता ह्या दिवसाचे जेवढे प्लॉट आहेत त्यांच्या सेटिंग, त्यांच्या प्लॉटमध्ये तुमच्या प्लॉटमध्ये काय फरक जाणवतो तरी? आपल्या जेवढं टेम्परेचरमध्ये प्लॉट असतानाही की वाटत नाही की प्लॉट उन्हाळ्यातलं आहे.
हो ना. हा. बरं चालेल. शेतकरी बांधवांनो, आपण पाहू शकताय की हा असा प्लॉट आहे. हा हे तुम्ही आपले साहेब किती एकर आहे ह्याच्या सीड्समध्ये इथं? 2 एकर 2 एकर सीड्समधला हा प्लॉट आहे. दोन्हीच्या 2 एकराला सोडले. 2 एकर. अजून कुठला तुमचा दुसरा प्लॉट आहे सीड्समध्ये? सीड्स मध्ये आपला खरबूज आहे, खरबुजाला बी सोडला आपण. खरबुजाला काय फरक पडतो? खरबुजाला बी सोडला तर खरबुजाची साईज वाढली, फळाची साईज वाढली, आकार वाढला. फळाची साईज वाढली, आकार वाढला. त्याला बी चांगला हे भेटलं. शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे. वापरायला पाहिजे. 100% किती? 100% वापरायला पाहिजे. होय ना. हो. चालेल. व्हेरी थँक्यू.